शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरदार पद्धतीने सुरू असून सर्व प्रभागांमध्ये उमेदवार तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते निवडणूक चिन्ह आणि आपल्या वचननामा प्रभागातील घराघरात पोहोचवून आपला प्रचार करत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आपला प्रचार जोरदार पद्धतीने करत आहेत. प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार ड गटातून राजेश जगन्नाथ आढाव उमेदवारी करत असून इतर उमेदवारांना आपल्या सोबत घेऊन प्रभागात घरोघरी प्रचार करत असतानाच शिवसेना शिंदे गटाचे पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोल क्लब मैदान येथे जाहीर सभा असल्याने प्रभागातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला प्रभाग 17 मधून गोल क्लबच्या दिशेने रवाना झाले आहेत. याबाबत प्रभाग 17 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजेश जगन्नाथ आढाव यांनी माहिती दिली. निवडणुकीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर विजयी सभा अनंत कान्हेरे मैदान या ठिकाणी होणार आहे. प्रभाग क्रमांक 17 मधील राहुल कोथमिरे, विजयाताई डावरे, सुशीलाताई लोखंडे, राजेश आढाव हे सर्व उमेदवार या विजयी सभेसाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रभागातील मतदार असेल, नागरिक असेल यांना आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हिंदुत्ववादी विचार ऐकण्यासाठी सभेला ते मार्गदर्शन करणार आहे आणि ते मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणाहून रवाना होत आहे आणि माननीय एकनाथजी शिंदे यांचे विचार ऐकून पुढील 5 दिवसामध्ये हा प्रभाग संपूर्णपणे शिंदे साहेबांच्या शिवसेनेने भगवामय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व उमेदवारांकरता एक सभा होत आहे. ही सभा या दृष्टीने महत्त्वाची आहे कारण आपण पाहिलं की नगर परिषदांमध्ये शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा हा स्ट्राईक रेट ह्या सर्व पक्षांमध्ये सर्वात जास्त होता आणि याचीच पुनरावृत्ती या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये होणार आहे. असंच एकंदरीत सर्व वातावरण सर्व नाशिक शहरामध्ये दिसतंय. यावेळेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या पक्षासोबत युतीमध्ये या निवडणुका लढवल्या जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ यांचे विचार ऐकण्याकरता म्हणून सर्व प्रभाग क्रमांक 17 मधील जवळपास 8,000 लाडक्या बहिणी या प्रभाग क्रमांक 17 मध्ये आहेत. या सर्व एक दिलाने शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी गोल क्लब मैदान या ठिकाणी रवाना झालेले आहेत. प्रभाग 17 मधील असंख्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन आणि सभेमधील विचार ऐकण्यासाठी गोल क्लब मैदान नाशिक येथे रवाना झाले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिकांचा उत्साह द्विगुणित होता. NCN न्यूजसाठी अभिषेक तकाटे, नाशिक रोड.